हॅलो फ्रेंड्स, कुक्कुटपालन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असा असणार आहे की आपण कुक्कुटपालन कशा पद्धतीने स्टार्टिंग करू शकतो आणि काय काय गोष्टी त्या कुक्कुटपालनामध्ये आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात किंवा त्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो आणि आपल्या कोंबड्यांची संख्या आहे तीसुद्धा झपाट्याने वाढू शकते. म्हणजे फास्ट आपण ग्रोथ करू शकतो चांगली कुक्कुटपालनामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे लहान पिल्लं वगैरे आणतो ते न आणता आपण घरी जास्तीत जास्त प्रोडक्शन घेऊन खूपच कमी खर्चामध्ये आपण कुक्कुटपालनात कसे यशस्वी होऊ शकतो. म्हणजेच आपण जर मी तुम्हाला जे ट्रिक सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही आता फॉलो केलं आणि कुक्कुटपालन स्टार्टिंग जशा पद्धतीने केली तुम्ही, तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा बाहेरनं पिलं न आणतासुद्धा तुम्ही खूप फास्ट कुक्कुटपालनामध्ये यशस्वी होऊ शकता आणि तुमची जी कोंबड्यांची ग्रोथ आहे किंवा कोंबड्यांची संख्या आहे ती तुम्ही झपाट्याने वाढवू शकता आणि खूप जास्त प्रॉफिट कमवू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला मी पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही शेड कशी असावी किंवा तुम्हाला खाद्य कोणता द्यावा, तुम्ही कशा पद्धतीने त्यांना वॅक्सिनेशन देऊ शकता, कुठल्या पद्धतीचं खाद्य द्यायला पाहिजे, टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि न स्किप करता व्यवस्थित बघा, त्यामुळे तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन व्यवस्थित मिळेल. तर नक्की लक्ष देऊन ऐका व्हिडिओमध्ये काय सांगते ते मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर चॅनलमध्ये नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला कोंबड्या तुम्ही बोलत असाल खूपच कमी दिसत आहेत, तर मित्रांनो तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की कोंबड्या सध्या आपल्याला विकलेल्या आहेत, बहुतेक कोंबड्या विकलेल्या आहेत. आणि ह्या ज्या कोंबड्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत, कारण का मला थोड्याशा कोंबड्या कधी पण मी ठेवतो आणि गावठी कोंबड्या मी ठेवलेल्या आहेत. बाकी सगळ्या जेवढ्या होत्या त्या सेल केलेल्या आहेत. आणि मी नवीन बॅच आणण्याच्या अगोदर ही शेड बांधलेली आहे. तर कशा पद्धतीने शेड बांधली ती मी गेल्या वेळेला व्हिडिओ टाकलेली आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, नक्की त्या व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही इथून सुद्धा बघू शकता मी कशी 5 फुटीची जाळी लावलेली आहे. तर तुम्हाला पहिले शेडबद्दलच सांगतो मी, नंतर मग वॅक्सिनेशनवर येऊया, खाद्यावरती येऊया आणि तुम्ही कशी ग्रोथ करू शकता त्याच्यावर येऊया. तर तुम्हाला समोर दिसत असेल शेड मी कशी बांधलेली आहे. तर माझी शेड तुम्हाला आधीपासून माहितीच असेल, जर तुम्ही जुने माझे फॉलोअर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपली एक शेडसुद्धा आहे, ती पक्की शेड आहे. बघू शकता आतमध्ये ही पक्की शेड आहे. याच्यामध्ये मी रात्रीच्या कोंबड्या थाकतो आणि दिवसभर जवळजवळ मी ही बघा ही 5 फुटी तार मारलेली आहे. पहिले मी नुसती हिरवी नेट मारलेली होती अशी, बघू शकता अशी प्रकारची. आता मी त्याला 5 फुटी तार मारून पूर्णपणे बघा दरवाजासुद्धा केलेला आहे. दरवाजासुद्धा जाळीचाच आहे, तो पण होममेड केलेला आहे. दरवाजा बनवायला वेगळा खर्च 2 ते 1,500 रुपये खर्च येत होता, त्यामुळे मी घरीच बनवला दरवाजा. बघू शकता कसा लाकडांचा बेस तयार करून त्याला जाळी लावलेली आहे. आणि ही जाळीसुद्धा आहे ती आम्ही घरीच स्वतः फिट केलेली आहे. तर मी पूर्णपणे इन्फॉर्मेशन दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही जाऊन बघू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता. एकदम सोपं आहे, खूप खर्च कमी येतो या शेडला. अशा वरना मी ओपन ठेवलेलं आहे, कारण का वरना कोंबड्या सध्या तरी उडून जात नाही आहेत आणि वरना मी एक जाळासुद्धा मारणार आहे नॉर्मल, त्यामुळे माझा खर्च खूप कमी होईल. आणि रात्रीच्या कोंबड्या आपल्या आतमध्ये झाकायच्या, त्यामुळे कसलाही प्रॉब्लेम येत नाही पावसाचा वगैरे. पाऊस जरी पडायला लागला तरी कोंबड्या आतमध्ये जातात आणि ह्या शेडमध्ये जवळजवळ तुम्ही 200-300 कोंबड्या इझी पाळू शकता. तर समोर दिसत असते तुम्हाला ती पिल्लं वगैरे तयार झालेली आहेत, बरेचसे सेल झालेले आहेत. नवीन कोंबडी मांडलेली आहे ती तुम्हाला मी दाखवतोच पुढे जाऊन. तर आता आपण येऊया तुम्ही खाद्य काय काय देऊ शकता त्याच्यावर येऊया. तर मित्रांनो तुम्ही खाद्य तुम्हाला काय काय द्यायचं आहे, तर सर्वात पहिले तुम्हाला खाद्य देताना एक काळजी घ्यायची की तुम्ही लहान ज्या पिल्लं असतील समोर दिसत असतील एवढी लहान पिल्लं तुम्ही मुक्तांच्या पद्धतीने पाळत असाल या बंदीच्या पद्धतीने पाळत असाल, तुम्हाला काय करायचं आहे त्यांना कमीत कमी 15 ते 1 महिनाभर म्हणजे 15 दिवस ते महिनाभर तुम्हाला त्यांना हे द्यायचं आहे, पोल्ट्री फीड द्यायचं आहे. पोल्ट्री फीडमध्ये फॅट पर्सेंटेज जास्त असल्यामुळे काय होतं की त्यांची ग्रोथ एकदम फास्ट होते. फॅट पर्सेंटेज आणि कार्बोहायड्रेट प्रोटीनची संख्या जास्त असते, त्यामुळे काय होतं की त्यांना कॅलरीज जास्त मिळाल्यामुळे त्यांची ग्रोथ ती फास्ट होते, वजन चांगला गेन करतात लहान पिल्लं. आणि नंतर मग तुम्हाला गहू, बाजरी, ज्वारीवर तुम्ही पाळू शकता आणि तुम्ही नंतर त्यांना मुक्तांच्या पद्धतीने किंवा गव्हावरतीसुद्धा मोठे करू शकता. फक्त तुमची स्टार्टिंगची जी ग्रोथ आहे ती तुम्हाला फास्ट करायची असते. त्याच्यानंतर काय होतं की त्यांची ग्रोथ एकदा फास्ट चांगली व्हायला लागेल की त्यांना कुठल्याही प्रकारचा रोगसुद्धा होत नाही आणि व्यवस्थित ते सर्वाईव्ह करतात आणि चांगली आपली फास्ट ग्रोथ होते. आणि नंतर तुम्ही 3 ते 4 महिन्यात विकूसुद्धा शकता. आणि जर अंड्यांसाठी पाळणार असाल तर तुम्ही 5 ते 6 महिन्यामध्ये अंड्यासुद्धा येतील. त्यानंतर तुम्हाला समजा अंड्यांसाठी पाळणार असाल तर तुम्हाला पिल्लू 4 महिन्याचा झाला का तुम्हाला लेअर फीड चालू करायचं आहे. त्याच्याने काय होतं की जी लवकरात लवकर कोंबडी अंड्यावर यायला लागते आणि अंडी सुरुवात करते. आणि अंड्यांची जी कॉस्ट आहे ती तुम्हाला माहिती असेल की 10 ते 15 रुपये कुठेही सहज मिळतो. आमच्याकडचा रेट 10 रुपये चालू आहे. आणि अंड्यांची जी संख्या आहे ती पण जास्त येते लेअर फेडमुळे. आणि कोंबडीची क्षमता वाढते अंडी देण्याची आणि अंड्याची साईजसुद्धा चांगली प्रकारची होते. आणि पुढे मी तुम्हाला आता सांगतो की तुम्ही शेड तुम्हाला सांगितलेली आहे मी, तुम्ही
कसे पाळू शकता ते तुम्ही सांगू. वॅक्सिनेशनचं मी तुम्हाला सांगतो आता मित्रांनो, आणि पुढे जाऊन तुम्हाला सांगतो मी तुम्ही संख्या कशी फास्ट वाढवू शकता, कसे पटापट तुम्ही ग्रोथ करू शकता ते तुम्हाला मी लास्टला सांगतोयच. तर लक्ष देऊन ऐका. तुम्हाला काय करायचं आहे आता, वॅक्सिनेशनचा महत्त्वाचा टॉपिक आहे हा. खाद्य तर तुम्ही द्यालच व्यवस्थित. तर तुम्हाला वॅक्सिनेशन 5व्या किंवा 7व्या दिवशी लासोटा वॅक्सिन द्यायची आहे. लासोटा वॅक्सिनने काय होतं की राणीखेतसारखे जे रोग आहेत मोठे ते येत नाही, कारण का राणीखेत असा रोग आहे तो आला पोल्ट्रीमध्ये आपल्या तर पूर्णपणे लॉस होऊ शकतो आपला, म्हणजे पूर्णपणे कोंबड्या मरू शकतात जागे सगळ्या कोंबड्या. त्यामुळे ते काळजी घ्यायची. तुम्हाला किती 150 ते 200 रुपयाला तुम्हाला बॉटल मिळेल मेडिकलमध्ये. तुम्हाला बर्फामध्ये टाकून ती आणायची आहे आणि सकाळच्या टायमात द्यायची आहे, जेणेकरून तिचा इफेक्ट चांगला होईल. तुम्हाला कशी वॅक्सिन द्यायची ते तुम्हाला पुढे मी दाखवीनच. नवीन बॅच आणणार आहे तेव्हा वॅक्सिनेशन करीन, तेव्हा मी स्वतः घरीच करणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा वॅक्सिन द्यायची आहे तुम्हाला 7व्या दिवशी किंवा 5व्या दिवशी. त्यानंतर तुम्हाला 14व्या दिवशी गंभोरो द्यायची आहे. गंभोरो वॅक्सिन काय, तर गंभोरो तो रोग आहे तो येऊ नये म्हणून आपल्याला गंभोरो वॅक्सिन द्यायची आहे. आणि 7व्या दिवशी जेव्हा तुम्ही लासोटा लस देणार आहात त्याच्यानंतर 2 दिवस त्याला काहीच द्यायचं नाही. त्यानंतर तुम्हाला वायमोराल वगैरे देऊ शकता तुम्ही त्यांना. वायमोराल, वेट ब्रोटॉन वगैरे जे ह्या अशा औषधं आहेत, त्याच्याने काय होईल की त्यांचं पाचनशक्ती चांगली राहते आणि वजनसुद्धा चांगले गेन करतात. जो खाद्य खातात कोंबड्या त्या व्यवस्थित पचवायला त्यांना मदत होते आणि चांगल्या प्रकारचे ते वाढ घेतात, चांगली प्रकारची ग्रोथ होते. आणि लिक्झिन पावडर तुम्हाला चालू ठेवायची आहे. जेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही लहान पिल्लं अंड्यातून निघणार आहेत तेव्हा तुम्हाला 6 तास गुळाचं पाणी द्यायचं आहे आणि नंतर 6 तास गुळाचं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुम्हाला लिक्झिन पावडर द्यायची आहे. पाण्यामध्ये मिक्स करून 2 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम या हिशोबाने तुम्हाला द्यायचं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलंच की 7व्या दिवशी 7व्या दिवशी तुम्हाला लासोटा वॅक्सिन द्यायची आणि 14व्या दिवशी गंभोरो वॅक्सिन द्यायची आहे. तर तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्हाला मी लास्ट टॉपिक आपला महत्त्वाचा तुम्हाला सांगत होते की तुम्ही फास्ट ग्रोथ कशी करू शकता. तर तुम्हाला काय करायचं, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या जाती पाळत असो, कावेरी असो, डीपी क्रॉस असो. तुम्हाला ह्या दमोर 2 कोंबड्या दिसत असतील, या कावेरी जातीच्या आहेत, डीपी क्रॉस जातीच्या आहेत. तर 2च कोंबड्या माझ्याकडे उरलेल्या आहेत, त्यातल्या बाकी सगळ्या सेल झालेल्या आहेत. तर तुम्ही अंड्यांसाठी कुठल्याही कोंबडीची जाती म्हणजे पाळलेल्या असोत, तुम्हाला फक्त काय काळजी घ्यायची आहे, तुमची जी गावठी कोंबड्या पण तुम्हाला त्या शेडमध्ये थोड्याशा जरी ठेवायच्या आहेत, जेणेकरून काय होईल की गावठी कोंबड्यांना कुडका चांगल्या प्रकारचा येतो आणि ते पिल्लं व्यवस्थित सांभाळतात. त्यामुळे तुम्हाला जी कावेरी जातीची अंडी वगैरे जी मिळणार आहेत, कावेरी असो किंवा डीपी क्रॉस असो, जी कोंबडी तुम्ही पाळलेली असाल त्या कोंबडीची अंडी तुम्हाला गावठी कोंबड्याखाली मांडता येतील आणि तुम्हाला बाहेरून आणायची गरज लागणार नाही. समज तुम्ही स्टार्टिंग करणार असाल आणि जर तुम्हाला बाहेरून 100 पिल्लं घ्यायची तर तुम्हाला तो जवळजवळ 25 ते 30 रुपये एक पिल्लू पडेल आणि 100 पिल्लांची तुम्हाला 30 रुपयांनी हिशोब धरला तर 3000 रुपये होत आहेत. तर तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे की तुम्ही घरी जर तुम्ही त्या समजा 3 ते 4 कोंबड्या मांडल्यात 15-15, 20-20 अंड्यांवरती, समजा तुम्ही 6 कोंबड्या मांडल्यात तुमच्या जवळजवळ 15 ते 20 अंड्यांवरती, तर तुमचे 100 ते 120 पिल्लं सहज निघून जातील. तर घरच्या घरी उत्पादन होईल आणि कोंबड्या सांभाळतात पण व्यवस्थित गावठी कोंबड्या. त्यामुळे तुमची जी ग्रोथ आहे कोंबड्यांची ती फास्ट होईल आणि खर्चसुद्धा खूप कमी होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रोथ करू शकता. तर मी सध्या तरी तेच करतो आहे, कारण का मला बॅच आणायला बहुतेक टाईम देणार आहे. कारण का जो माझा मी जितना दरवेळेला पिल्लं घ्यायचो त्याची जरा हॅचरी बंद पडलेली आहे काहीतरी प्रॉब्लेम झालेल्यामुळे. तर त्यामुळे आता मला काहीतरी करायला लागणार आहे आणि काय ना काहीतरी करून मला पिल्लं तयार तर करायचीच आहेत. बघूया कसं काय होतं. इन्क्युबेटर नंतर मग कुठल्या तरी बघूया आपण काहीतरी करून. पिल्लं तर घ्यायचीच आहेत आपल्याला. तर तुम्हाला पुढचे मी जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला भेटतीलच आपल्या चॅनलवरती. तर तुम्हाला असेच जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील आणि अशाच टॉपिकवर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर अशीच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला वाटली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.